नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, धुरंधर 2 द रिव्हेंज हा आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट आणि रणवीर सिंगचा प्रमुख अभिनय असलेला चित्रपट सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आपण पाहतोय की देश विदेशामध्ये या चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेलं आहे. प्रचंड चर्चा त्या चित्रपटाची सुरू आहे. आणि जर कमाईच्या बाबतीत पाहायचं झालं तर गेल्या 5-1 दिवसामध्ये या चित्रपटाने जवळपास 800 कोटींचा गल्ला जो आहे तो पूर्ण जगभरामध्ये कमवलेला आहे. आणि एक प्रकारे विक्रमी अशी वाटचाल या चित्रपटाची सुरू आहे. आणि केवळ कमाईच्या बाबतीत नव्हे तर आपण आज त्याच्या संदर्भातले अनेक व्हिडिओ किंवा रील्स हे सोशल मीडियात पाहतोय, जिकडे वेगवेगळ्या थिएटर्समध्ये लोक प्रचंड संख्येने त्या थिएटरमध्ये शिरतायत आणि हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेत आहेत. अनेक ठिकाणी शनिवार रविवार या दिवशीचं बुकिंगसुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे, अशी स्थिती आहे. असा चित्रपट लोकप्रिय झाला आहे. याच्या मागचं कारण जो काही आरोप केला जातो की हा चित्रपट एक प्रकारचा प्रचारकी आहे, प्रपोगंडा तयार करणारा आहे, या आरोपांना पूर्णपणे फेटाळणारा, आरोप जे आहेत ते पूर्णपणे संपवून टाकणारा अशी ही लोकप्रियता या चित्रपटाने आत्तापर्यंत मिळवलेली आहे. आणि आणखी अनेक दिवस हा चित्रपट चालणार आहे, अनेक विक्रम तो मोडणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. आता या चित्रपटाचं यश जे आहे ते कशात आहे तर केवळ त्याची जी काही कमाई झालेली आहे किंवा मोठ्या प्रमाणात लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघतायत ही त्याची कमाई नाही. याच्याबरोबरच चित्रपट क्षेत्रामध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष अनेक दशकं काम केलं, सुपरस्टार पदापर्यंत मजल मारली, अनेक नामांकित असे चित्रपट ज्यांनी दिले, ज्यांनी अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, अनेक मोठमोठ्या कलाकारांना त्याच्यामध्ये कास्ट केलं, त्यांना कलाकार म्हणून त्याच्यामध्ये त्यांचा उपयोग करून घेतला, असे अनेक लोक हे या चित्रपटावर फिदा आहेत, या चित्रपटाचं कौतुक करतायत आणि वेगवेगळ्या शब्दांमध्ये ते कौतुक होतंय. ते पाहिल्यानंतर ती खरी कमाई या चित्रपटाची आहे. रजनीकांत यांच्यासारखा सुपरस्टार, हा काय दक्षिण भारतीय चित्रपटातला सुपरस्टार नाही, रजनीकांत हे जागतिक स्तरावरचे सुपरस्टार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला मराठी माणूस सुद्धा रजनीकांत यांना आपलं मानतो आणि दक्षिणेतला सुद्धा माणूस. त्यामुळे असं काही नाहीये की रजनीकांत हे दक्षिण भारतातल्या चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. असे रजनीकांत काय म्हणतात धुरंधर 2 बघितल्यानंतर की काय चित्रपट आहे, हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने बघितला पाहिजे, असे उद्गार कोण काढतायत? रजनीकांत काढतायत. ते म्हणतात आदित्य धर हा बॉक्स ऑफिसचा बाप आहे आणि प्रत्येक भारतीयाने चित्रपट बघितलाच पाहिजे आवर्जून. रणवीर सिंगचं सुद्धा ते कौतुक करतात. हे कोण करते? रजनीकांत यांच्यासारखा सुपरस्टार, अनेक दशकं चित्रपटसृष्टीवर ज्यांनी वर्चस्व मिळवलं, ज्यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं, असे रजनीकांत जेव्हा या चित्रपटाबद्दल बोलतात तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे की नाही. राम गोपाल वर्मा जे स्वतःची एक दीर्घ पोस्ट लिहितात आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की आदित्य धर यांचा हा चित्रपट का महत्त्वाचा आहे. ते स्वतः सांगतात की त्यांनी तयार केलेले शिवा यासारखा चित्रपट, सत्या, कंपनी, सरकार हे जे चित्रपट आहेत आपल्याला अजूनही ते आठवतात. त्यातले अनेक डायलॉग्स आपल्याला लक्षात असतील, त्याच्या संपूर्ण कथा आपल्याला लक्षात असेल. असे हे चित्रपट ते म्हणतात की हे चित्रपट मी बनवले, पण त्याच्या पलीकडे जाऊन आदित्य धरने हा चित्रपट बनवलेला आहे, एका वेगळ्या चौकटीत बनवलेला आहे. एक चित्रपट निर्मितीची किंवा दिग्दर्शनाची वेगळी धाटणी, वेगळी एक शैली त्याच्याकडे आहे, असं रामगोपाल वर्मा म्हणतात. आणि त्याच्यावर कडी करताना ते म्हणतात की मी जे 4 चित्रपट बनवले ते एक शाळेतले निबंध वाटतील, असा धुरंधर 2 द रिव्हेंज हा एक प्रबंध आदित्य धर यांनी लिहिलेला आहे किंवा बनवलेला आहे. रामगोपाल वर्मा यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक जेव्हा चित्रपटाबद्दल अशा पद्धतीची टिप्पणी करतो आणि प्रदीर्घ असं एक पोस्ट लिहितो, याचा काय अर्थ लावायचा? अनेक लोक या चित्रपटावर टीका करतायत, विशेषतः काँग्रेसचे प्रवक्ते. तो राजकीय विरोध आपण मानू,
पण ते प्रवक्ते विरोध कशासाठी करतायत, तर हा प्रोपोगंडा निर्माण करणारा चित्रपट आहे. म्हणजे प्रचार करणारा. कोणाचा प्रचार, तर भाजपाचा प्रचार किंवा मोदींचा प्रचार. प्रत्यक्षात चित्रपटामध्ये असं काही नाही. किंबहुना काँग्रेसचे काही लोक किंवा काँग्रेसचे समर्थक असलेले काही लोक हे असा दावा करतात की यातल्या घडलेल्या घटना या काँग्रेसच्याच काळात घडलेल्या आहेत. मी किती हास्यास्पद आहे पहा. म्हणजे श्रेय पण घ्यायचंय, पण चित्रपटाला नावं पण ठेवायची आहे. मग जर तुमच्या काळातच, काँग्रेसच्या काळातच हे घडलेलं असेल, तर या समोरणी चित्रपटाची स्तुती करा. हे खरोखरच खूप छान चित्रपट आहे, हे सगळं घडलं ते आमच्या काळातच घडलं. पण ती हिंमत कोणामध्ये नाही. कुठलाही काँग्रेसचा प्रवक्ता या संदर्भात बोलत नाही. कारण हा चित्रपट पूर्णपणे पाकिस्तानवर आधारित आहे, की ज्याच्यात पाकिस्तानमध्ये आपल्या गुप्तहेरांनी जाऊन कशा पद्धतीने काम केलेलं आहे, देशहिताचं काम केलेलं आहे हे दाखवणारा आणि पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवणारा चित्रपट आहे. त्याबद्दल अनेकांना का नाराजी आहे कळायला मार्ग नाही. म्हणजे भारताची स्तुती करता येत नाहीये असे विरोधक आहेत. मग ते राजकीय विरोधक असतील किंवा काही स्वतःच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातले असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधले असतील, युट्यूबर असतील, पत्रकार असतील, तथाकथित विचारवंत असतील, पण त्यांचा विरोध काय, तर ते भारताची स्तुती करू शकत नाही. कारण भारताची स्तुती करणं म्हणजे नरेंद्र मोदींची स्तुती होईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे ते चित्रपटाची स्तुती करू शकत नाही असे विरोधक आहे. ध्रुव राठी, अरफा खानूम शेरवानी यासारखे लोक हे चित्रपटावर टीका करतात की हा चित्रपट प्रोपोगंडा आहे. अखिलेश यादव जे समाजवादी पार्टीचे नेते आहेत उत्तर प्रदेशमधील, ते सुद्धा टीका करतात की म्हणे या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे, भाजपने फंड दिलेला आहे आणि त्यातून म्हणजे लोकांच्या पैशातून चित्रपट निर्माण केला आणि एक प्रकारचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं अखिलेश यादव दाखवत आहेत की जणू काही अखिलेश यादव हे अत्यंत गरिबीतच दिवस काढतायत. त्यांच्याकडे पैशाची म्हणजे टंचाईच आहे, जणू काही चणचण पैशाची जाणवते. अशा पद्धतीने अखिलेश यादव या चित्रपटाबद्दल बोलतात. मग तुम्हाला जर शक्य आहे तर तुम्ही एखादा चित्रपट काढा ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा प्रचार करता येऊ शकतो. दाखवून द्या. असा धुरंधर सारखा एखादा आणखी एक धुरंधरचा तिसरा भाग तयार करून दाखवा आणि त्या माध्यमातून सांगा की हा चित्रपट असा असला पाहिजे. पण तसं करण्याची कोणाची हिंमत नाही. विशाल दादलानी सारखा संगीतकार, प्रकाश राज यांच्यासारखा ऍक्टर हे सुद्धा चित्रपटावर टीका करतात. चित्रपटातले काही मूल्य चुकीची असतील किंवा चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा त्यातले काही घटक चुकीचे असतील तर सांगू शकता तुम्ही, पण ते बोलण्याची कोणाची हिंमत नाही. कारण मुळातच एक ठराविक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून टीका करायची आहे, त्यामुळे टीका होते. मग आता ध्रुव राठी, अरफा खानूम शेरवानी, अखिलेश यादव यांच्यापेक्षा रजनीकांत आणि राम गोपाल वर्मा यांच्या प्रतिक्रिया किती महत्वाच्या आहेत. ज्यांनी अनेक दशकं काम केलं चित्रपट क्षेत्रामध्ये, अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलं, अनेक चित्रपट जे आहेत ते त्यांच्या केवळ उपस्थितीमुळे प्रचंड लोकप्रिय झाले. देशातल्या करोडो जनता ज्या रजनीकांत यांना मानते, राम गोपाल वर्मांचे चित्रपट ज्यांनी डोक्यावर घेतले, अशा दोन महत्वाच्या व्यक्तींचं जे काही टिप्पणी आहे या चित्रपटाबद्दलची आणि आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाबद्दलची, ती महत्वाची आहे. की अरफा खानूम शेरवानी, ध्रुव राठी, अखिलेश यादव यांची टिप्पणी महत्वाची आहे. अरफा खानूम किंवा ध्रुव राठी हे तर चित्रपटा क्षेत्राशी काही संबंधही नाही त्यांचा संबंध फक्त अजेंड्याशी आहे. ना ते चित्रपटात काम करत, ना चित्रपटाची समीक्षा करणारे म्हणून त्यांना ओळखले जात, पण तरी ते उच्चारावाने सांगतात की हा चित्रपट कसा वाईट आहे, प्रोपोगंडा करणार आहे. आणि तिकडे रजनीकांत, राम गोपाल वर्मा यासारखे लोक जे आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे चित्रपट क्षेत्रात घालवली, ते सांगतायत चित्रपट कसा योग्य आहे, कसा उत्तम आहे. मग आपण कोणाचं ऐकायचंय? रजनीकांत यांचं ऐकायचंय, राम गोपाल वर्मा यांचं ऐकायचंय, की या ध्रुव राठी, अरफा खानूम शेरवानी, अखिलेश यादव यांचं ऐकायचंय? तेवढंच कशाला, अनुराग कश्यप यांच्यासारखा मोदी द्वेष्टा, तो एक कलाकार सुद्धा आहे, दिग्दर्शक आहे, अनेक चित्रपट त्यांनी तयार केलेले आहेत, अनेक चित्रपटात काम केलेलं आहे, तो सुद्धा धुरंधरचं कौतुक करतो. तो सुद्धा म्हणतो की आदित्य धर हा या दिग्दर्शकाला त्याने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला बूंद या चित्रपटासाठी, तेव्हापासून ओळखतोय. त्याच्यामध्ये जबरदस्त क्षमता आहे. काही त्यातले संवाद जे आहेत ते मला आवडलेले नाहीत, पण तरी देखील हा चित्रपट जो आहे तो मला आवडलेला आहे.
त्याचं दिग्दर्शनाचं वेगळं कौशल्य आहे त्याच्यापाशी. आणि म्हणून हा चित्रपट बघितल्यानंतर मी आदित्य धरला फोन करणार आहे, त्याला शाबासकी देणार आहे की त्याने छान चित्रपट बनवलेला आहे. मग आता अनुराग कश्यप याच्यासारखा मोदी विरोधक जर चित्रपटाची स्तुती करत असेल तर मग त्या चित्रपटात प्रोपगंडा आहे कुठे? जो सातत्याने अरफा खानूम शेरवानी किंवा ध्रुव राठी यांच्यासारखे केवळ अजेंडा रेटणारे लोक जे आहेत ते जर याला विरोध करत असतील तर मग विरोध आहे कुठे? काय चित्रपटामध्ये चुकीचं आहे? तेव्हा या गोष्टींचं विचार जो आहे तो आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे की चित्रपटामधल्या चुका असतील तर त्या निश्चितपणे दाखवू शकतात. पण त्यासाठी अनेक वर्ष ज्यांनी चित्रपट क्षेत्रात घालवली, अनेक वर्ष जे कलाकार म्हणून काम केलं, दिग्दर्शन म्हणून काम केलं, असे लोक जेव्हा चित्रपटाची स्तुती करतात तेव्हा त्यांचं म्हणणं, त्यांची टिप्पणी, त्यांचं वक्तव्य याला काही महत्त्व आहे की नाही? अल्लू अर्जुन, रामचरण, ज्युनियर NTR यासारखे कलाकार जे आहेत ज्यांचे अनेक पिक्चर सुपर डुपर हिट आहेत आत्ताचे. पुष्पासारखा चित्रपट अल्लू अर्जुनने दोन्ही भाग जे ते किती हिट झाले आपल्याला माहिती आहे. पण त्या चित्रपटांना मागे टाकून याची धुरंधर 2ने जी कमाई केली आहे ती आपण पाहतोय आणि त्याचं अल्लू अर्जुनने कौतुक केलेलं आहे. मग अल्लू अर्जुन मोठा आहे, त्याचं वक्तव्य मोठं आहे की ध्रुव राठीचं वक्तव्य मोठं आहे, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा लोकांनी चित्रपट आवर्जून बघावा, त्याच्यावर का त्यातल्या काही चुका असतील तर त्या जरूर दाखवाव्यात. पण केवळ या चित्रपटाची स्तुती केल्यामुळे नरेंद्र मोदींचं कौतुक होईल, कारण त्याच्यातून भारताचं कौतुक झालं तर काय होईल? हा विचार करणं हे कोत्या मनाच्या किंवा कोत्या वृत्तीचं एक प्रदर्शन असेल असं आपण म्हणू शकतो. जर हा चित्रपट पाकिस्तानमधल्या एका गुप्तहेराचं कहाणी सांगणार असेल आणि त्याला विरोध होत असेल तर असे कोण पाकिस्तानचे समर्थक आहेत भारतामध्ये ज्यांना एवढा राग आलेला आहे की पाकिस्तानची स्तुती कशी, की पाकिस्तानमध्ये एखादा गुप्तहेर जातो आणि असे सगळं एक घडवून आणतो? याची स्तुती न करणारे असे कोणते लोक भारतामध्ये आहेत का? त्यांचं आपण ऐकून घ्यायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.